मित्रांनो पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं त्या जोडीनं आज घोट आणि सर्जा जे 2 नंबरचे आज मानकरी आज खरोखर मित्रांनो आज वेगळा स्पीड बघायला भेटलं पुन्हा ती जोश आणि ती स्पीड लागलं. दादा नमस्कार, काय सांगशील आजचा गुलाल? काय गाडीनं गुलाल केला पहिले दोन्ही आपली म्हणजे घोटचा सर्जा पण पोहतोय आपला सर्जा पण पोहतोय. ते आपलं नियोजन केलं मैदान चांगलं आहे म्हणून सकाळी आपली बाईट घेतली त्या पद्धतीने नियोजन केलं. कशानं गाडी हातली आज त्यांनी पहिला म्हणजे सेमी एवढा म्हणजे टाईट होता सगळ्या सेमी, काय सांगशील सेमी बद्दल? नाही सेमी टाईट होता पण आम्हाला दोन्ही बैलांच्या स्पीडवर विश्वास आहे त्यामुळे म्हणजे आज एवढे सगळे टॉपचे नंदीत पण आज वेगळं स्पीड लागलं दिसतं आपण सर्जाला आज हो चांगलं आहे ना. मग मागच्या वर्षी आज बदल झाला आज वेगळा, आता होणार की आता वय वाढत चाललंय म्हणल्यानंतर बदल करेल तो म्हणजे स्पीड लागत जातं आहे की नाही. म्हणजे दुसऱ्यामध्ये बी चांगलं स्पीड पण दुसऱ्यापेक्षा अजून दुसराच आहे म्हणजे अजून जरा वय होत आलं मला स्पीड लागत झालं आहे की नाही. हे बैल झाले की अनेक चौशात म्हणतात ते दुसऱ्यात चौशात स्पीड वेगळं लागतं का आता बघू लागलंच पाहिजे. आज तसं नियोजनच आहे आपलं आहे की नाही. म्हणजे घेतल्यापासून कितवा गुलाल असेल या नोव्हेंबर महिन्यात बैल घेतलाय. नोव्हेंबर महिन्यापासून फक्त 2 मैदान बैलांना मार खाल्लाय, ते बी क्वार्टर फायनलला राहिलाय. एक मैदान क्वार्टर फायनल राहिला आणि कोरेगावात काही क्वार्टर फायनलचं मैदान म्हणजे बक्षिसं नव्हती. नोव्हेंबर महिना आज चालू जून महिना आहे. नोव्हेंबर ते जून महिन्यात फक्त 2 अड्डे बैलांना मार खाल्लाय. त्यामुळे त्या गोष्टीत त्याच्याबद्दल सार्थ अभिमान आहे आम्हाला की एवढं सातत्य आत्ता बैलगाडी क्षेत्रात महाराष्ट्रात टिकवायचं कोणाचं बी काम नाही, पण तो त्याच्या जीवाची बाजी लावून आमच्या नावासाठी तो त्याचं सातत्य टिकवून आम्हाला बोलायला ठेवतो. आज किती मागणी आहे पायऱ्यासाठी? काही सगळी आपलीच बैल आहे ती, मग करायचं पायऱ्याला खूप मागणी आहे. कसं नियोजन होईल त्या पद्धतीने करायचं पायऱ्या पळायचं. आता किती दिवसातून बाहेर काढतात सर्जाला तसा? 8-9 दिवसाची आपण काढतो. आता डायरेक्ट पेडगावच. हो आता पेडगाव. तर पेडगावचं कसं असणार आहे आता बघू. आता आज तर बैल सर्जा मुंबईत होता, आजचं पहिलं मैदान आहे. आता आज गुलाल केलाय, आता बघायचं मित्र मंडळीसनी बैल मागून कोण दिल त्याच्यावर पळायचं. मित्रांनो दादांचे कधी 2 शब्द आपण घेतले नाही ते दोन्ही आज भावाला भाऊ देणारा म्हणजे पाठीचे सक्का भाऊ पण आज झुटणारे एक मित्र. आज खूप भारी वाटतं की दोघं मैदानात देतात पण आज मित्रांनो आज कुठल्याही माणसाला कुठल्याही फॅनला मागं सर म्हणत नाही. कुठंही जवळ आज फॅन लोक एवढे सर्जेस झाल्यात आज आपल्या देवबाकासूरचे जसं सर्जाचे आज घोडचे आडफॅन पण आज कधी पडद्यासमोर नाही आला. आज मागणं काम करतो प्रत्येक सर्जाची देखभाल करणं काय करणं त्याला काय पाहिजे काय नाही सर्ग पण कधी पडद्यासमोर आला नाही. हे इतिहास आहे. आज भाऊ दादा प्रत्येक पेजवर असतात पण आज दादा खरोखर आज माझं भाग्य म्हणलं की दादा तुझ्या लाजत्यात दादा. आता काय सांगशील आज पुन्हा एकदा गुलाल? काय नाही बैल आमचा सातत्य यश देतोय ह्याच्यात सार्थ अभिमान आहे. आमची टीम सगळी झटत्या ही बी एवढी पोरं आहेत म्हणून हा सगळं यश भेटते आपल्याला. मागले 2 वर्ष दादांनी एवढं हाल काढले की आज भाऊदादा जाताना हाक पण कोण मारत नव्हतं असा इतिहास चालला होता. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. तर कुठल्याही मध्ये जाऊन दे की बसलं तरी एकटा माणूस बसायचा एवढं बेकार वाटत जीवाला की आज लोक 100 खुर्चीला लावून बसतात. नाही काय माहिती आहे का, प्रामाणिक राहिलो ह्या क्षेत्रात सगळ्यांच्या बरं आम्ही प्रामाणिक राहिलो. बैलांचे हे आशीर्वाद आहेत त्यामुळे हे दिवस आले आणि आत्ता यश भेटतं ही बैलांच्या नंदींच्या आशीर्वादाने इथपर्यंत आम्ही आहे. कारण डोळं भरून आले भावासाठी. हे डोळं भरणं म्हणजे कोणाचं बी काम नाही की एवढं मोठं अशावर अंगावर काटा येतो की जे डोळं भरून आल्यात ही प्रेम का तेवढं त्यांनी हाल काढल्यात. आज प्रत्येक मैदानात जात्यात येत्यात कुठं मार खाऊन दे कुठं हरवून दे. आज रोमन असून देईल आज सर्जा असून देईल त्यांनी एवढं मागचं 2 वर्ष काढलेत खूप बेकार काढले ती. भाऊदादाला मी पहिले स्टार्टला बघितलं तर आपल्या पेडगावच्या फाटीवर बघितलं की कसा माणूस आपल्या शेजारी पण माहित नव्हतं की एवढे शेजारी राहतात पण आज देवानं भेट करून दिली. खरं मित्रांनो लय बैलगाडी क्षेत्र वेगळं आहे. काय दादा सांगतील तुम्हाला आज जाऊन किती बैल तुमच्या? आपलं टोटल आता जाऊन 9 बैल आहेत टोटल. 9 बैल. कसं नियोजन असतं काय सांगतील भैयाबद्दल काय सांगतील कसं नियोजन करायचं? आमचं काय म्हणजे माहिती आहे का, तो कोणत्या गोष्टीला आम्हासनी नियोजनाला कमीच पडत नाही. तो त्याच्या हिनं नियोजन करतो आणि आम्हासनी पोरांना त्याच्यातच आनंद असतो की गुलाल भेटतो. ह्याच्यात आम्ही सगळी टीम खुश असतो. ड्रायव्हर बद्दल किंवा आज कसं नियोजन कसं आदल्या दिवशी उद्या मैदानात जायचं आहे किंवा काय किती दिवस बाजाराचं काय सांगणार असतं दादाचं? त्याचं आधी 2-3 दिवस सांगणं असतंय की आपल्याला असं करायचं आहे हे अड्डा करायचा आहे. मग आम्ही सगळी टीम झटत असतो तिथं गोट्यावरती आणि त्यानं सांगितलेल्या ह्याला शब्दाला मान देऊन सगळी पोरं ते नियोजन करते ती आणि यश भेटतं आम्हासनी. राहुल अप्पाबद्दल काय सांगशील? राहुल अप्पा आमचा ट्रिपल एक आहे, त्याचा नियोजनाचा बादशाह म्हणतात त्याला, त्याचा नाद नाही करायचा. तो एक दोस्ती दुनियातला राजा माणूस आहे. मित्रांनो आपल्या समोर आहेत दादा आज महेश दादा आहे ते. महेश दादा काय सांगशील आज गुलाल?
गुलालाचं श्रेय म्हणजे बावड्याचं आहे सगळ्यात. आणि दादा सरकारचं नाव राखणारा म्हणजे एवढा फक्त माणूस आहे, एवढंच बोलू शकतो. म्हणजे एवढा काळ पण वाईट जाऊन पण आज दादा सरकारचं नाव टॉपलाच आहे, टॉपलाच आहे. हाय का नाही. आज शेतचं नाव राखलं फक्त या माणसाने. मित्रांनो बघा, आज खरोखर जी कट्टर प्रेमी असो ना, कट्टर प्रेमी पाहिजे, कट्टर प्रेमी पाहिजे. इतिहास असतो, नशिबात असते, कुठं हाल होत्यात, कुठं चढ उतार होत असतो बावडदादा. आज महत्वाचा विषय काय माहिती का, दादा सरकारच्या दावणीतला हुकमाचा एक्का म्हणून बादल जो बैल आमचा आहे आज, तो बादल खरं महेशचा आणि आप्पांच्या प्रेमापोटी त्यांनी बैल दिलता. आणि त्या बैलानं आमचं दादा सरकारचं नाव इतकं उंचावलं की काय म्हणजे आम्ही बोलू शकत नाही, तिथं शब्द कमी आहे ते. आणि बादलनं म्हणजे आप्पांची कुठलीच इच्छा पूर्ण करायची ठेवली नाही. आणि आज पण तो एवढा सर्जा पाला तरी दादा सरकारच्या दावणीतला राजा तोच आहे आणि त्या राजाचा खरा मालक. मित्रांनो बघा, आज दादांची आपली पहिलीच भेट आहे. आज आता आपण बघत आलोय, पण पडद्यासमोर कधी येत नाही. मी सांगतो का मित्रांनो, पडद्यामागची एवढे मोठे कलाकार आहेत, एवढं घरात बसून मी सूत्र हलवू शकतात, पण आज पडद्यासमोर येत नाही. पण आपण काय करतोय, आज लोकांना दावतोय की ही लोकांनी खरी कमाई केलेली आहे, ह्या लोकांनी ही घडवलेलं आहे. पण आपल्याला प्रेम येते दादांकडून. आज सांगितलं बघा बडदाना हे दादा येते, आपल्याला माहित होतं इतक्या दिवस, पण आज बडदाना सांगितलं हे म्हणजे पडद्यामागची इतिहास. लय मोठे भरपूर लोक आहेत, प्रेमाळ आहेत, हे आहेत, समजून सांगणार आहेत, बाबा त्याला असं कर, त्याला असं सांग, असं का, मग सगळं विषयाचा. खरं दादा सर्वांचं मनापासून धन्यवाद. पेडगावचं मैदान लवकर झाले, बघूया मग. एक दादा प्रत्येक. आधी या नादात मी पहिल्यांदा भरपूर नाद केला, पण आता मध्यंतरी आजारीच्या कामामुळे काय नादात नव्हतो. आज ह्या पहिल्या मैदानात सोनेराच्या आलोय आणि इथून पुढे या 21 तारखेच्या मैदानात माझा बैल सेट मी असेल मैदान, एवढी माझी तयारी चालू आहे. तयारी चालू आहे म्हणजे हे नादच आहे, म्हणजे नाद आज आहे, रक्तातला नाद आहे. रक्तात नाद आहे, हे सुटू शकत नाही मरेपर्यंत, आहे का किती पण नाही. पैशाचा बैल घ्यायला मी तयार आहे, फक्त बैल लागला पाहिजे. शिंगानं हा बैल म्हणजे दादा सरकारचाच असल्या असल्या घरातला घरात. बैल असला. म्हणजे लवकरच एक मोठा धप्पा आहे. लवकर नप्पा आहे ना. साधारण बेस्ट आज खरोखरच सांगितल्याबद्दल लवकरच म्हणजे आज चर्चेत असणार आहे. फक्त आम्ही वाट बघणार, आतुरतेची वाट लागलेली आहे इथून पुढे. आजपासून 21 तारखेला बैल मिळाला तर तुम्हाला 101% गावल. 21लाच बघायला पेडगावच्या मैदानाला, देवाच्या कृपेनं असला नशिबात तर भेटेल. 100% सर्वांचा आशीर्वाद आहे. स्पीडनं चालू आहे. चालतं, खूप खूप धन्यवाद.